जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत शनिवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अर्थात बालिका दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने लेख वाचवा लेख शिकवा या अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले असून नवनिर्वाचित नगरसेविकांचा विशेष सन्मान करण्यात आला। राज्यभर 3 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत लेख वाचवा लेख शिकवा अभियान राबवण्यात येत आहे। सावित्रीबाई फुले जयंतीचा दिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जात असून जत येथील कन्या शाळेतही या निमित्ताने प्रेरणादायी वातावरण पाहायला मिळाले। या कार्यक्रमात जत नगर परिषदेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेविकांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला। डॉक्टर वीणा तंगडी, नीलाबाई कोळी, प्रणिता यादव, सुप्रिया बामणे, शमाना जमखंडी, अनुसया माने, काजल काळे, नंदिनी मठपती आणि सीमा पट्टण शेट्टी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। यावेळी उपस्थित नगरसेविकांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व, स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेबाबत मार्गदर्शन केले। आजच्या काळात मुलींना शिकवणं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणं अत्यंत गरजेचं आहे। शिक्षणातूनच मुलींचा खरा विकास साधता येईल असं मत डॉक्टर वीणा तंगडी यांनी व्यक्त केले। शाळेचे मुख्याध्यापक जैनुद्दीन नदाफ यांनी लेख वाचवा लेख शिकवा अभियानाची उद्दिष्ट स्पष्ट केली। एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, मुलींच्या शिक्षणाला प्रतिष्ठा व गुणवत्ता मिळावी, शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, शारीरिक क्षमता वाढवणे आणि सृजनशीलतेला वाव देणे यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। जत कन्या शाळेची स्थापना 1873 साली झाली असून ही शहरातील एक जुनी व ऐतिहासिक शाळा आहे। या शाळेतील अनेक माजी विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले। आज नवनिर्वाचित नगरसेविकांमध्येही आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत याचा आम्हाला अभिमान आहे असं शिक्षक रणवीर कांबळे म्हणाले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित भाषण करत उपस्थितांची मनं जिंकली। या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा किशोरी यादव, मनीषा पाटील, सरस्वती कॅप्टन, अंगणवाडी सेविका सुचित्रा कांबळे, स्वाती शिवशरण, कोमल शिंगे, सुरेखा माळी, सुषमा माळी, दयाबाई साबळे, कोमल मासाळ, श्रद्धा शिंदे पाटील, रेश्मा छत्रे, शबाना शेख, माधुरी आरळी, शिक्षिका शीतल कसबे, विक्रम मुंडले यांसह पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना उजाळा देत मुलींच्या शिक्षणासाठी सकारात्मक संदेश देणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला। प्रत्येक महिला ही बाहेर पडून आपला नाही तरी सबला बनलेली आहे। आज आपल्याला समजतं की राजकारण म्हणलं की एखादा पुरुष राजकारण म्हटलं की महिलेला कसलंही बाहेर पडू देत नव्हता, पण हे एक उदाहरण आहे की जेव्हा सावित्रीबाई फुलेंच्या मागे ठामपणे महात्मा ज्योतिबा फुले ठामपणे उभा राहिले आणि त्यांनी शिक्षणाचा वसा दिला आणि त्यांना शिकण्यासाठी पाठिंबा केला, म्हणूनच आज ज्या ह्या महिला आहेत सगळ्या आपल्या त्या आज राजकारणात म्हणा, शिक्षण असो, डॉक्टर असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्या महिला उभ्या आहेत। ह्याचं कारण फक्त सावित्रीबाई फुले। आज आपण विचार करा की खेडोपाडी असो किंवा सिटीच्या ठिकाणी असो, एखादी महिला जर बाहेर पडायची म्हटले तर महिलांना भीती वाटायची, पण आज राजकारणात ज्या महिलांना घरातनं चूल आणि मूलच होतं फक्त, त्या महिला सुद्धा आता राजकारणात सुद्धा बाहेर पडलेत। आणि मी ह्या महिलांचा अभिनंदन न करता त्या महिलांचे जे मिस्टर आहेत त्यांचे सपोर्ट करतात की ज्या महिलांना कधीच बाहेर पडायचं माहित नसतं, पण त्या महिलांना ठामपणे उभा करून आज राजकारणात पुढे आणून प्रत्येक कार्यक्रम अटेंड करणं, त्यांना शिकवणं अक्षरशः असं असतं की त्यांना उभा कसं राहायचं 4 माणसात हे सुद्धा माहिती। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।